नमो भगवते वासुदेवाय. तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला तृतीय स्कंदातील अध्याय 22व्या अध्यायामध्ये आपण देवहूती बरोबर कर्दम प्रजापतींचा विवाह पाहणार आहोत. मैत्रेय म्हणाले, अशा प्रकारे जेव्हा कर्दमांनी मनूच्या संपूर्ण गुणांच्या आणि कर्मांच्या श्रेष्ठतेचे वर्णन केले तेव्हा तो काहीसे संकोचून निवृत्तीपरायण मुनींना म्हणाला. मनू म्हणाला, देवमूर्ती भगवान ब्रह्मदेवांनी आपल्या वेदमय रूपाचे रक्षण करण्यासाठी तप, विद्या आणि योग संपन्न तसेच विषयामध्ये अनासक्त अशा तुम्हा ब्राह्मणांना आपल्या मुखापासून प्रकट केले आहे. नंतर हजारो चरण असलेल्या त्या विराट पुरुषाने सर्वांचे रक्षण करण्यासाठीच आपल्या हजारो भुजांपासून आम्हा क्षत्रियांना उत्पन्न केले आहे. अशा प्रकारे ब्राह्मण त्यांचे हृदय आणि क्षत्रिय शरीर म्हणविले जाते. म्हणून एकाच शरीराची संबंधित असल्याकारणाने आपापले आणि एक दुसऱ्यांचे संरक्षण करणाऱ्या त्या ब्राह्मण आणि क्षत्रियांचे वास्तविक श्रीहरीच रक्षण करतात. ते सर्व कार्यांचे कारणरूप असूनही वास्तविक पाहता निर्विकार आहेत. आपल्या केवळ दर्शनानेच माझे सर्व संदेह दूर झाले आहेत, कारण आपण माझ्या प्रशंसेच्या निमित्ताने प्रजापालन करण्याची इच्छा ठेवणाऱ्या राजाच्या धर्माचे मोठ्या प्रेमाने निरूपण केले आहे. ज्यांनी आपली इंद्रिये जिंकलेली नाहीत अशांना आपले दर्शन अत्यंत दुर्लभ आहे. माझे मोठे भाग्य की मला आपले दर्शन झाले आणि मी आपल्या चरणांची पवित्र धूळ आपल्या मस्तकी ठेवू शकलो. माझा भाग्योदय झाला. म्हणूनच आपण मला राजधर्माचा उपदेश देऊन माझ्यावर मोठीच कृपा केली आणि मी सुद्धा माझे प्रारब्ध उजाडल्यामुळेच आपली पवित्र वाणी एकाग्रतेने ऐकली. हे मुने, या कन्येच्या स्नेहामुळे माझे चित्त फार चिंताग्रस्त झाले आहे. म्हणून नम्र अशा माझी ही प्रार्थना आपण कृपया ऐकावी. प्रियव्रत आणि उत्तानपादाची बहीण असलेली माझी ही कन्या वय, शील आणि गुण यांनी संपन्न असा पती मिळण्याची इच्छा करीत आहे. जेव्हा हिने नारदांच्या मुखातून आपले शील, विद्या, रूप, वय आणि गुणांचे वर्णन ऐकले तेव्हापासूनच तिने आपल्याला पती म्हणून वरण्याचा निश्चय केला आहे. हे द्विजवर, मी मोठ्या श्रद्धेने आपल्याला ही कन्या अर्पण करीत आहे. आपण हिचा स्वीकार करावा. गृहस्थाला उचित अशी सर्व कर्मे करण्यास ही सर्व दृष्टीने आपल्याला योग्य आहे. जो भोग स्वतःहून प्राप्त होईल त्याची अवहेलना करणे विरक्त पुरुषाला सुद्धा योग्य नाही. तर मग विषयासक्ताबद्दल काय सांगावे. जो पुरुष स्वतः प्राप्त झालेल्या भोगाचा आदर करीत नाही आणि एखाद्या कंजूष माणसापुढे हात पसरतो त्याचे सर्व दूर पसरलेले यशही नाहीसे होते आणि दुसऱ्यांनी तिरस्कार केल्याने त्याचा मानभंग होतो. हे विद्वन, मी असे ऐकले आहे की आपण विवाह करण्यासाठी उत्सुक आहात. म्हणून ठराविक काळापुरते ब्रह्मचर्य पाळणाऱ्या आपण या कन्येचा स्वीकार करावा. मी हिला आपल्याला अर्पण करीत आहे. कर्दम मुनी म्हणाले, ठीक आहे. विवाह करण्याची माझी इच्छा आहे आणि आपल्या कन्येचा अजून कोणाशी वांगनिश्चय झालेला नाही. म्हणून आम्हा दोघांचा सर्वश्रेष्ठ अशा ब्राह्मविधीने विवाह होणे उचित ठरेल. हे राजन, तुझ्या या मुलीचा विधोक्त विवाह विधीमध्ये प्रसिद्ध असलेला संतान उत्पादनरूप मनोरथ पूर्ण होईल. जी आपल्या अंगकांतीने शोभा देणाऱ्या अलंकारांनाही तुच्छ करीत आहे अशा आपल्या कन्येचा कोण आदर करणार नाही. ही कन्या एक दिवस आपल्या महालाच्या गच्चीवर चेंडू खेळत होती. चेंडूच्या मागे मागे पळताना हिचे डोळे चंचल होते आणि पायातील नुपूर मधुर झंकार करीत होते. त्यावेळी हिला पाहून विश्वावसू गंधर्व मोहाने बेशुद्ध होऊन आपल्या विमानातून खाली पडला होता. तीच यावेळी येथे स्वतः येऊन विनंती करीत आहे. अशा स्थितीत कोणता शहाणा पुरुष हिचा स्वीकार करणार नाही. ही तर साक्षात महाराज श्री स्वयंभुव मनूची कन्या आणि उत्तानपादाची प्रिय बहीण आहे. तसेच सुंदर स्त्रियांमध्ये ही रत्न आहे. ज्यांनी कधी श्रीलक्ष्मीच्या चरणांची उपासना केलेली नाही त्यांना तर हिचे दर्शन सुद्धा होऊ शकत नाही. म्हणून मी या आपल्या साध्वी कन्येचा अवश्य स्वीकार करीन, परंतु एका अटीवर. जोपर्यंत हिला संतान होणार नाही तोपर्यंत
धर्मानुसार मी हिच्या समवेत राहीन. त्यानंतर मात्र भगवंतांनी सांगितलेल्या संन्यास प्रधान, हिंसारहित, शमदमादी धर्मांना प्राधान्य देईन. ज्यांच्यापासून या वैचित्र्यपूर्ण जगाची उत्पत्ती झाली आहे, ज्यांच्यामध्ये हे लीन होते आणि ज्यांच्या आश्रयाने हे स्थित आहे, ते प्रजापतीचेही पती असलेले भगवान श्री अनंत मला श्रेष्ठ प्रमाण आहेत. मैत्रेयी म्हणाले, धनुर्धर विदुरा, कर्दम मुनी केवळ एवढेच बोलू शकले. नंतर ते हृदयात भगवान कमल नाभांचे ध्यान करीत स्तब्ध झाले. त्यावेळी त्यांच्या मंद हास्ययुक्त मुखकमलाला पाहून देवहूतीचे चित्त त्यांच्यावर लुब्ध झाले. मनूंनी महाराणी शतरूपा आणि राजकुमारीची स्पष्ट अनुमती जाणून अनेक गुणांनी संपन्न असलेल्या कर्दमांना त्यांच्याच सारखी गुणवती कन्या आनंदाने प्रदान केली. यावेळी महाराणी शतरूपाने सुद्धा कन्या आणि जावई यांना मोठ्या प्रेमाने पुष्कळशी बहुमोल वस्त्रे, अलंकार आणि गृहस्थाश्रमाला उचित असे साहित्य दिले. अशा प्रकारे सुयोग्य वराला आपली कन्या देऊन महाराज मनू निश्चिंत झाला. निरोप घेताना तिचा वियोग सहन न होऊन उत्कंठेने चित्त व्याकुळ झाल्यामुळे तिला छातीशी कवटाळून मुली बाळे म्हणत तो रडू लागला. तेव्हा त्याच्या नेत्रातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि त्या अश्रूंनी त्याने देवहूतीची सारी वेणी भिजवली. नंतर कर्दमांचा निरोप घेऊन त्यांच्या अनुमतीने तो राणी व परिवारासह रथावर बसून ऋषी कुलांनी सेवन केलेल्या सरस्वती नदीच्या दोन्ही तीरांवरील शांत मुनींच्या आश्रमांची शोभा पाहत आपल्या राजधानीला परतला. आपले महाराज येत आहेत हे जाणून ब्रह्मावर्तातील प्रजा अत्यंत आनंदित होऊन स्तुतिगाणी आणि मंगलवाद्यांसह स्वागत करण्यासाठी सामोरे आली. सर्व वैभवाने संपन्न असणारी बहिर्ष्मती नगरी मनूची राजधानी होती. पृथ्वीला रसातळातून वर आणल्यानंतर तेथे अंग झाडताना श्रीवराह भगवानांचे केस गळून पडले होते. तेच केस नंतर नेहमी हिरवेगार असणारे दर्भ आणि लवाळे झाले. त्यांच्याद्वारा मुनींनी यज्ञात विघ्न उत्पन्न करणाऱ्या दैत्यांचा पराभव करून यज्ञ केले. ज्यांच्याकडून भूमिरूप निवासस्थान प्राप्त झाले, त्या श्रीयज्ञ भगवानांसाठी महाराज मनूंनी याच ठिकाणी दर्भ आणि लवाळे यांचे आसन अंथरून यज्ञ केले होते. ज्या बर्हिष्मतीपुरीत मनू निवास करीत होता, तेथे जाऊन त्याने आध्यात्मिक, अधिदैविक व अधिभौतिक ताप नाहीसे करणाऱ्या राजभवनामध्ये प्रवेश केला. तेथे आपली पत्नी आणि संततीसह तो धर्म, अर्थ आणि मोक्षाला अनुसरून असणारे भोग भोगू लागला. तेथे प्रातःकाळी गंधर्व आपल्या पत्नीसह कोणते त्याचे गुणगान करीत, परंतु मनू मात्र त्याच आसक्त न होता प्रेमपूर्ण हृदयाने श्रीहरींच्या कथा ऐकत असे. मनू आपल्या इच्छेनुसार भोग निर्माण करण्यास कुशल असूनही मननशील आणि भगवतपरायण असलेल्या त्याला भोग जराही विचलित करू शकत नव्हते. भगवान विष्णूंच्या कथांचे श्रवण, ध्यान आणि रचना आणि निरूपण करीत राहिल्याकारणाने त्याचे मनवंतर व्यतीत होत असतानाचे क्षण कधीच वाया जात नव्हते. अशा प्रकारे आपल्या जागृती आदी 3 अवस्था किंवा 3 गुणांचा पराभव करून त्याने भगवान वसुदेवांच्या कथाप्रसंगामध्ये आपल्या मनवंतराची 71 चतुर्युगे घालविली. व्यासपुत्र विदुरा, जो पुरुष श्रीहरींच्या आश्रयाने राहतो, त्याला शारीरिक, मानसिक, दैविक, मानुषिक आणि भौतिक दुःखे कशी त्रास देणार? मनू नेहमी सर्व प्राण्यांचे हित करण्यास व्यग्र असे. मुनींनी विचारल्यानंतर त्याने माणसांच्या वर्णाश्रमांचे अनेक प्रकारचे कल्याणकारक धर्म वर्णन केले आहेत. ते मनुस्मृती म्हणून आजही उपलब्ध आहेत. जगातील सर्वप्रथम सम्राट महाराज मनूंचे वर्णन करण्यास योग्य अशा अद्भुत चरित्राचे मी वर्णन केले. आता त्याच्या कन्येचा प्रभाव 1. अध्याय 22 समाप्त.